हाय भावांनो, मी रास्ते का मुसाफिर. मी आलो होतो पांढरे फुलावर विके ब्लॉकरला भेटायला. इथं विके ब्लॉगरचं बाहेर चांगल्या मोठ्या रील स्टार लोकांसंग उठणं बस नाही, पण कॉलेजमध्ये फक्त शर्टिंग नव्हती केलेली तरी मॅडमनी मला क्लासरूमच्या बाहेर काढून दिलं. तर जय श्रीराम पाहुणे मंडळी, मी विके ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आम्ही कॉलेजला निघलो होतो आज घरूनच ठरलो होतो आज जरा लेक्चर करू जास्त कमी. लेक्चर चालू झाल्यावर मॅडम आल्या. मॅडम म्हणले ज्यांनी शर्टिंग नाही केली ते शर्टिंग करून या. शर्टिंग करून आलो मॅडम पुढे शिकत होत्या, मी मागं ब्लॉग काढत होतो. मॅडमच्या लेक्चर मधलं मला एकच शब्द कळत नव्हता, सगळं माझ्या डोक्याच्या वरून जात होतं, कारण की 5 वर्षात मी अजून पेन सुद्धा हातात नाही घेतलेला. आज कॉलेजमध्ये जाऊन फक्त 4-5 जोडीदार ओळखीचे झाले आणि त्यांना फक्त इन्स्टा आयडी दिली. त्यांनी आज रातची ब्लॉग पाहिले ना, ते उद्या माझे पैसे आले का डायरेक्ट वाजनात 2 बोट करते. नात करती का यायला लागते. हॅशटॅग विषय पंपती 12 वाड्यात गाजून बसलोय. लहान आल्या पोरांपासून तर म्हाताऱ्या माणसं पोहत थोडे दिवस थांबा. पाऊल बुद्धी कॉलेज अख्खं गाजून टाकून नुसता 2 बोटाचा विषय करू. हाय भावांनो, मी रास्ते का मुसाफिर. मी आलो होतो पांढरे फुलावर विके ब्लॉकरला भेटायला. असेच तुम्ही जर कोणत्या रिस्टारला जर भेटायला गेले असले तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या भावाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. हीच माझी मनापासून इच्छा. रास्ते का मुसाफिर डायलॉग म्हणे आता जाऊन देणार. आम्ही रात्री रास्ते का मुसाफिरला भेटायला आलतो ना. आता रास्ते का मुसाफिरचा डायलॉग लय बाहेर येते, तुम्हाला ऐकला तर मोकार पंपात विषय होईल, पण तेवढ्यात तो काय म्हणतोय ना ते ऐका. आम्हाला एखादी कार्यकर्ते चांगले बघा तुमच्या फॉलोअर मध्ये जर भेटले बरोबर. तर लय उपकार होते. रास्ते का मुसाफिरचे शब्द ऐकून मन एकच म्हणत होतं, उघड्यापाशी नागडे गेलं आणि रातभर गाठून मेलं. म्हणलं भाऊ आमच्याच गावरे इथं मसनात पेटल्यात, आम्हीच मोकळे हिंडत होत आणि तुला तरी कुठून पोव आता. एखादी चांगली कार्यकर्ते आम्ही सगळे मोकळे घेते. म्हणलं भाऊ आमच्या टूईतले सगळे कार्यकर्ते असे त्यांच्या हातला लावून दिले तरी काय अडचण नाही, पण आता आम्हालाच भेटणार. तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला झालं शेजारी म्हणते बात पण कर होय. रास्ते का मुसाफिरचं एकदा वाजलेलं आहे लागान तरी तो म्हणतोय मला पगा. म्हणलं भाऊ तो झालंय तरी तुला एवढं कंडेन, आमचं तर अजून कुठंच काही नाही.